हॅलो हाय नमस्ते यूट्यूब चॅनलवर माझ्या स्वागत आहे. मी आहे सपना सोनवणे. या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण माझे सबस्क्राईब तर तेवढे नाही आहेत, जास्त कमीत कमी 1500 असतील. तरीसुद्धा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते. तर माझे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही बघत जा, जरा इंटरेस्टेड, आणि डान्स वगैरे पण चांगले असतात. तर बघा आणि सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कसं असतं. कारण मी आजपर्यंत यूट्यूब केलेलं नव्हता कधी, बोलण्याचा म्हणजे ब्लॉगिंग कधी करत नव्हती, आणि असं जमत पण नाही मला जास्त करून, पण करण्याचा प्रयत्न करते मी. तर प्लीज समजून घ्या. बॅग आडवी येते का, बॅग काढून घेते साईडला. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आपण सुरुवात करूया ब्लॉगिंगसाठी. तर काही माझ्या आयुष्याच्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगते. प्लीज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मी एक ड्रायव्हर आहे आणि माझं नाव सपना सोनवणे आहे आणि मी खानदेशातली आहे. खानदेशात माझं जळगाव चाळीसगावमध्ये गाव आहे. प्रॉपरली माझं चाळीसगावमध्येच गाव आहे, छोटंसं गोणगावमधून. आणि माहेर माझं बोरकुंड म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये, आणि हे आलं आपलं जळगाव जिल्ह्यामध्ये. तर तुम्ही कोण कोण खानदेशी असाल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. ब्लॉगिंगसाठी सॉरी, मला जास्त ब्लॉगिंग करता येत नाही, पण करण्याचा प्रयत्न करते. कारण म्हटलं आपण सोशल मीडियावर जर आलो आहात तर 2 पैसे कमवण्यासाठीच येतो, हे की नाही. कोणीही असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या. तर सुरुवात माझी चांगली झालेलीच आहे. कारण मी खूप 1 वर्षापासून मी म्हणजे यूट्यूब करते, पण तरी मी ब्लॉगिंग कधी केलं नव्हतं. आणि मला एका दादाने कमेंट केली की ताई तुम्ही डान्स खूप छान करता, तर तुम्ही डान्स करत जावं. पण मी विचार केला, डान्स तर करते मी हिंदी गाण्यावर सहसा डान्स माझे, आणि चांगले व्हायरल पण होत होते. व्ह्यू वगैरे पण छान असे व्ह्यू येत होते. पण आता मी ब्लॉगिंग करते तर व्ह्यू थोडे असे 120 पण नाही, सहसा 50, 60, 75 असे, कधी कधी 1-2 वरसुद्धा व्ह्यू अडकून जातात. तर प्लीज मला कोणी सांगाल का चॅनलची सेटिंग वगैरे काही असते का, किंवा व्ह्यू येण्यासाठी काय करावं लागेल, कुठल्या म्हणजे कसं अपलोड करावं लागेल व्हिडिओ, हे तरी मला सांगाल तर खरंच बरं होईल. मी खूप माझ्याकडून प्रयत्न करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते की तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ आणावे आणि अपलोड करावे म्हणून. मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे. मी तर डोंबिवलीमध्येच रिक्षा चालवते. तर डोंबिवलीमध्ये जरी कोणी असेल तर प्लीज मला सपोर्ट कराल तर खूप खूप बरं होईल. तर मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि इथं मानपाडा रोडावरच मी रिक्षा चालवते, म्हणजे पूर्ण डोंबिवलीतच रिक्षा चालवते. मला सपोर्ट करा प्लीज, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मला जास्त ब्लॉगिंग येत नाही, परत एकदा सांगते, सॉरी. आणि काही माझ्या जीवनाच्या ज्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी ते शेअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आता तर सध्या खूप चांगलं, मी 1-2 महिन्यापासून घरीच आहे. मी जात नाही, कारण काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी जात नाही ड्रायव्हिंगसाठी. आणि थोडं माझा हेल्थचा पण प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी रिक्षावर आता जात नाही. तर परत चालू करणार आहे आणि तुम्हाला रिक्षाचे पण नवनवीन व्हिडिओ मी टाकणार आहे. म्हणजे ड्रायव्हिंगचे असू द्या, किंवा कुठला पॅसेंजर मला भेटला त्याच्याशी बोलणं असू द्या, कुठलाही असू द्या, याच्यापुढे माझे तेच ब्लॉग येणार. मी डान्स करत होते आणि त्या 5 मिनिटाच्या गाण्यावर जेवढं म्हणजे मी काही डान्स क्लास वगैरे लावलेला नव्हता. त्या दादा बोलत होते की तुम्ही डान्स छान करता, पण दादा मी सांगते तुम्हाला, मी डान्स क्लास वगैरे लावलेला नव्हता. जेवढं मला जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न आणि सादर करण्याचा प्रयत्न करत होते. जसं मी प्रॉपरली लावणीच करत होते. लावणी खूप मला आवडते मनापासून, तर लावणीच करत होते. बरं 2-3 आहेत जे खानदेशी गाण्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे, डान्सचा व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि 1-2 लावणी पण बनवलेली आहे, मी डान्स केलेला आहे त्या लावणीवर. तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्लीज तुमच्या सपोर्टची मला तेवढीच गरज आहे. तर माझा डान्स आवडला किंवा ब्लॉगिंग आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तर पण त्या डान्सवर यूट्यूब चॅनल काय करत होते, कॉपीराईट देत होतं. मग ते व्हायरल तर होत होता, पण त्याचा काही फायदा नव्हता ना मला, कारण त्याचा 1 रुपया मला भेटणार नव्हता. कारण वारंवार मला यूट्यूब सांगत होतं की तू डान्स करून, म्हणजे त्याच्यावर कॉपीराईट, तर दुसऱ्याच्या गाण्यावर आपण असं डान्स हे करू शकत नाही कुणाचं गाणं, कारण त्यांची परमिशन घ्यावं लागते. विदाऊट परमिशन त्यांच्या गाण्यावर मी म्हणजे गाणं घेऊ शकत नाही, त्याच्यावर डान्स करू शकत नाही, असं होतं.
त्यामुळे मी काही जास्त त्याच्यावर फोकस तर त्याच्यावर होतं, कारण मला ब्लॉगिंग जमत नसल्यामुळे मी फोकस जास्त त्याच्यावरच ठेवत होती. पण मला वाटलं की नाही तर मी 2-3 व्हिडिओ डिलीट पण मारलेले आहेत. खूप छान पद्धतीने लावणी सादर केली होती. माधुरी दीक्षितच्या गाण्यावर पण मी खूप सुंदर असा डान्स केला होता. तो तर माझा इतका व्हायरल झाला होता. मला खूप खुशी झाली होती की माझा आता चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल किंवा चांगले व्ह्यूज येत आहेत, तर वॉच टाईम पण पूर्ण होऊन जाईल असं वाटत होतं. पण काय करावं काही समजत नव्हतं. तर म्हणून मला एका दादाने सांगितलं की नाही कॉपीराईटचा व्हिडिओ जो आहे तो तू डिलीट मारून टाक म्हणून. मग मी 2-3 जेवढे पण माझे व्हिडिओ होते ते सगळे मी डिलीट मारून टाकले. मग परत सुरुवात केली मी. जेव्हापासून परत खाली आले, जिथून मी सुरुवात केली परत तिथूनच सुरुवात मी परत केली. तर म्हटलं नाही की ब्लॉगिंगच करावं आपण, जेवढं आपल्याला जमेल तोडकं मोडकं कसं का होईना आपण करावं. कारण आपण रेसिपीचे व्हिडिओ टाकले तर रेसिपी सहसा कोणी बघत नाही. रेसिपी सगळेच करतात. नवीन नवीन पदार्थ खूप असे व्हिडिओ आहेत की ते पडलेले आहेत रेसिपीचे. म्हणून डान्सचे वगैरे मी टाकत होते, लोकांना खूप आवडत होते आणि सपोर्ट पण करत होते मला चांगले. पण त्याच्यावर कॉपीराईट असल्यामुळे मी सोडून दिलं. तर प्लीज अशीच ब्लॉगिंग माझी येत राहील आणि तुम्ही मला अशीच सपोर्ट करा. हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे मला, की मी एका वर्षापासून मेहनत करते आहे पण काहीच होत नाही त्याचं. त्या मेहनतीचं थोडंफार तरी सोनं व्हावं अशीच माझी इच्छा आहे. तोपर्यंत जय खानदेश सगळ्यांना, जय महाराष्ट्र.